नुसतं नगरसेवक निवडून देणं काय योग्य नाही। जर आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नाही तर त्या गोष्टीला व्हॅल्यू राहत नाही आणि मग विकास तिथं खुंटतो। म्हणून सगळंचं सगळं पॅनल हे चाललं पाहिजे। म्हणून तुम्हाला 3 फुल्या या भारतीय जनता पार्टीच्या कमळ या दिशेने समोरचं बटन दाबायचं। यानंतर माझे सहकारी माजी सरपंच आदरणीय सईद भाऊ यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। नमस्कार, जय वाल्मीकि। सम्माननीय व्यासपीठ आदरणीय भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय राजेंद्र भाऊ चौधरी, तसेच आमच्या अजून एक ज्येष्ठ नेते आदरणीय वायर पाटील सर, आमच्या लाडच्या नगराध्यक्षाचे उमेदवार श्यामलताई झांबरे, आमचे नगरसेवक आदरणीय रवी भाऊ, आदरणीय आमचे दीपालीताई, आदरणीय भाऊ सचिन भाऊ बसलेला, कृष्णा भाऊ, कादीर बसलेला आहे आमचा मुलगा, आणि सन्माननीय व्यासपीठ आपले गणेश नारायण दादा, सुभाष दादा, समोर बसलेले माझे बंधू आणि भगिनींनो, मी काल बोलला जावळ्या वाड्यात बोलला होता की शुभमंगल जर निवडून येणार सुरुवात होती भारतीय जनता पार्टीची तर ते जावळ्या वाड्यापासून सुरू होते आणि त्याच्यानंतर आमचा दुसरा उमेदवार भारतीय जनता पार्टी कोणी निवडून येत असेल ते माझे बंधू आहे, आमचे हे सगळे वाल्मिक नगर, भोईवाडा, धनगरवाडा, खाटीकवाडा, हे सगळे कुरेशी नगर, हे सगळे हे राजू भाऊ तुम्हाला बोलतो मी, यांचा एवढा उपकार आहे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या आमच्यावर। जे आम्ही उमेदवार होते पहिले, सुभाष दादाला 2दार निवडून दिलं, मला 4दार, मला 2दार निवडून दिलं, आता रवी भाऊ बी दुसऱ्यांदा निवडून येणारी सत्य गोष्ट आहे। कारण तुमचा उपकार भरपूर आहे या वाड्यातला आमचा। एक तुम्ही कधी असं बघणार नाही की कोणत्या समाजाचा आहे, तुम्ही माणूस बघून निवडून दिलेला आहे, हे तुमचा उपकार भारतीय जनता पार्टी कधी विसरणार नाही। दुसरीकडे लोक थापा मारायला सुरुवात झाली आहे, ते भाऊ आमच्याच पार्टीचा आहे, तर तो फिरतोय पुऱ्या गावात, पण तो त्याच्यासाठी वोट नाही मागतोय, फक्त भारतीय जनता पार्टीची बदनामीसाठी मला डावलण्यात आला। अरे भाऊ, भारतीय जनता पार्टी येते, सर्वांना चान्स देते, पहिले तुले दिला होता, तुम्ही नगराध्यक्ष होता की नाही होता, आता तुले डावलण्यात आला का नाही? मीच केला पाणीपुराचं, मीठ पेला। इथे माझे बंधू कर्मचारी भरपूर आहे, त्यांना सगळं माहिती आहे, मी तारीफ नाही करतोय, तुमच्या आशीर्वादाने मीने पाण्यासाठी माझ्याकडे 19 अर्ज आहेत राजू भाऊ, 19 अर्ज आहे। मी एवढा मागे लागलेला पाणी पडता, एक तार तो मीने पूर्ण नगरसेवक आपली नगरपालिका बंद करून माझ्या हाताने रस्सी बांधून सत्याग्रही भाऊ सगळे मी बांधून मला पाणी पाहिजे, माझ्या वाड्यात माझ्या गावाला पाणी पाहिजे, म्हणून हे लवकर झाला। तो भाऊ नगराध्यक्ष असताना आजपर्यंत काम चालू आहे की नाही? त्याने आणलं का अजून? पण हे निव्वळ भारतीय जनता पार्टीची डेअरिंग आणि त्याच्या बोलण्याची पद्धत आणि त्याचे काम करण्याची पद्धत म्हणून हे पाणी आज सुरू झालेलं आहे 2-4 दिवसांना। तुम्ही निश्चित राहा, आमची श्यामलताई याचं निवडून आली तो खरंच हे तो लबाड सांगताय 24 तास पाणीचा, परत हे तुम्हाला वचन देणार आहे, मी बी त्यांच्याकडून वचन देतोय की 24 तास खरंच पाणी येणार आहे, हे सत्य आहे। आणि हे जो फिरताय हे दोघी भावाचं काय मला समजत नाही भाऊ, दोघी भाऊ एकमेका हे म्हणतो तुतारीवाला दादा म्हणतो ते मॅनेज, तो म्हणतो माझा काही संबंध नाही, हे त्यांच्यामध्ये आले। आपल्याला भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आणायचं आहे, एवढी बोलतो मी आणि माझे 2 शब्द समाप्तो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब भाऊ। ही गोष्ट खरी आहे की कोणी एक माणूस कुठली योजना आणू शकत नाही, त्याच्यामागे आमदार असावा लागतो, त्याच्यामागे खासदार असावा लागतो, त्याच्यामागे सरकार असावं लागतं आणि ती योजना हे आमदार खासदार सादर करतात, तिथून ती इम्प्लिमेंट होऊन खाली येते। आता एवढ्या मोठ्या प्रोसिजरमध्ये मी एकट्यानं केलं म्हणणं चुकीचं आहे, असं ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो। यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमचे मित्र योगेश भाऊ यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। वडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ विचारमंचावर उपस्थित आपल्या भुसावळ तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय तालुकाध्यक्ष प्रशांतभाऊ पाटील सोबत आपल्या छोट्याशा सभेसाठी अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारलं
असे राजेंद्रभाऊ पुंडलिक चौधरी, सोबतच उपस्थित उपसरपंच सईद दादा, माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष दादा आणि तुम्ही आपण ज्यांच्यासाठी ज्यांच्यासाठी मत मागायला आलेलो आहोत, तुम्ही ज्यांच्यासाठी मत देणार आहेत असे आपले या वार्डाचे भविष्यातील प्रतिनिधित्व करणारे आणि आजही प्रतिनिधित्व करत होते असे नगरसेवक रविभाऊ सोनवणे, सन्माननीय नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्यामलताई झांबरे आणि दुसऱ्या नगरसेविका पदाच्या उमेदवार दीपालीताई माळी, तसेच या ठिकाणी विचारमंचावर उपस्थित आपल्या 3 नंबर प्रभागाचे उमेदवार कादीरभाई आणि सोबतच आपल्या साखरीवर खास करून आलेले आपले कोळीदादा नारायणदादा कोळी, कृष्णाभाऊ आणि तसेच जमलेले या ठिकाणी सर्व उपस्थित जनसमुदाय, आपण ज्या गोष्टीसाठी आम्ही तुमच्याकडे ज्या मतांचा जोगवा मागायला आलेलो आहोत, मतं का म्हणून द्यायची, मतं कुणाला द्यायची, जो माणूस तुमच्यासाठी राबतो त्याला मतं दिली पाहिजे, जो माणूस तुमच्यासाठी रोजगार घेऊन आला, आज एका छोट्याशा कुटुंबातून वरती येत असताना तुमच्यासाठी, आमच्यासाठी, आमच्या गोरगरिबांच्या पोरांसाठी एक युनिट सुरू केलं आणि ज्या युनिटच्या माध्यमातून कुटुंब पोट भरायला लागली, म्हणजे युवकांना रोजगार देण्याचं छोटंसं काम त्या माणसाने केलं. अशा माणसाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. निवडणुकीमध्ये मत कोणीही मागतं, एक असतो रोजगार देणारा, दुसरा तुमचा जनसेवक कृष्णाभाऊ, हाताला बिलकुल मूठ बांधलेली नाहीच, सडळ हाताने मदत करणारा. कोणीही गोरगरीब त्या ठिकाणी त्यांच्या समोर गेला तर सडळ हाताने, मोजमाप नावाचा प्रकारच नाही, जशी मागणी केली त्या पद्धतीने सहकार्य करणारा माणूस म्हणजे कृष्णाभाऊ. आणि अशा वेळेस अशा लोकांचं नेतृत्व करणारा कणखर माणूस जो असतो श्यामलताई, या सर्वांच्या पाठीमागे तुम्ही जर उभे राहिले तर उद्याचा दिवस नगरपालिकेच्या माध्यमातून वरणगावसाठी काहीतरी वेगळा असेल. कोणी एकट्या माणसाचं काम नसतं. अजय भाऊंनी सांगितलं, याच्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं, कोणतंही काम म्हणजे काय खिशातून पैसे दिले जात नाही. आपल्या बाबजाची प्रॉपर्टी विकून कोणी काम करत नाही, कोणाच्या मामाच्या घरून पैसे येत नाही. विकासाची कामं करायची असतील, तुम्ही ज्या पदावर गेलेले आहेत त्या पदाच्या मागे ज्या पक्षाचं नाव असतं त्या पक्षाचा लोकप्रतिनिधी तुमच्या मागे असेल तर तुम्हाला त्याच्याकडून विकासासाठी निधी घेता येतो. तुम्ही आपण ज्या रस्त्यावर बसलेले आहात हा नगरपालिकेच्या अंतर्गत येत नाही, तो आमदार साहेबच त्याला निधी देऊ शकतात. त्याचा विकास करायसाठी आमदाराची साथ असावी लागते. तुम्ही आज आपण या ठिकाणी उभे आहात, ज्या लाईटाखाली उभे आहात, तो लाईट सन्माननीय खासदार रक्षाताई खडसे यांच्या निधीतला आहे. म्हणजे तुमच्या पाठीमागे आमदार आणि खासदार दोघंच्या दोघं सोबत पाहिजे. त्यावेळेस तुमच्या नगरसेवकाकडून तुम्हाला काम करता येतं. नगरसेवक नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर गटारी, रस्ते वगैरे, लाईट बीट याच्या समस्या सोडवत असतात. मात्र त्याच्या पलीकडे जाऊन आमच्या गोरगरिबांच्या पोरांसाठी जर शाळा जर हायटेक करायच्या असतील तर त्याला अतिरिक्त निधीची गरज असते आणि ते सन्मान्य नामदार, सन्मान्य खासदार, सन्मान्य आमदार हे करू शकतात. आणि तो अजेंडा आहे. नगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या काही आता जिल्हा परिषदच्या शाळा असतील त्या नगरपालिकेच्या अंतर्गत घ्यायच्या आणि त्याला विशिष्ट निधी निर्माण करायचा आणि त्या गोरगरिबांच्या पोरांच्या शाळा हायटेक करायच्या की ते पोरं तिथे मोफत चांगल्या दर्जाचं शिक्षण घेऊ शकतात. उत्तम दर्जाची रुग्णालये तयार करायची आणि त्यामधून गोरगरिबांच्या लोकांना, गोरगरीब जनतेला मोफत सुविधा कशी देता येईल, जास्तीत जास्त आरोग्य व्यवस्था कशी निर्माण करता येईल, याच्यासाठी वरिष्ठांची सुद्धा आपल्याला साथ हवी असते. आणि म्हणून वरती केंद्राचं सरकार, राज्यात भाजपचंही सरकार आणि त्याच्यासाठी वणगाव नगरपालिकेतही श्यामलताईंचं सरकार भाजपच्या माध्यमातून आपण द्यावं. आणि 21च्या 21 नगरसेवकांच्या पाठीच्या मागे जर तुम्ही उभे राहिले तर नक्कीच उद्याच्या नगरपालिकेमध्ये आपला झंझावात तेवढाच राहील आणि तेवढ्याच जोशाने हे सुद्धा सहकारी काम करतील. आणि आपल्यासाठी, गोरगरीब जनतेसाठी, गोरगरिबांच्या पोरांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करण्याची धमक असणारे लोक तुमच्यामध्ये पाहिजे. फक्त वाफेची वल्गना करणारे, आपले बोलकेची तोंड चालवणारे लोक नकोत. जे तुमच्यासाठी झटताय त्यांच्यासाठी तुम्ही पण पुढे रणांगणात आले पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काहीच खर्च करायचा नाही. फुकट आहे, फुकट. मत देण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करायचे नाही. मत हे दान करायचं आहे आणि ते एक मत तुमचं, एक अमूल्य मत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या पदरात तुम्ही टाकावं. म्हणजे उद्याच्या नगरपालिकेतील इतिहास हा चांगला राहील. आणि तुम्हाला म्हणून साथ घालतोय
तुमच्या समोर 2 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष अशी 3 मतं तुम्हाला द्यायची आहे. तुम्हाला बाकीचं काहीच पाहिजे नाही. जिथे जिथे कमळ दिसलं त्याच्या समोरची बटणं दाबायची. ते 3 पेक्षा जास्त येणार नाही. 4 तुमच्या प्रभागामध्ये नसतील. समजा आलं असं होणार नाही, मी चुकीचे शब्द वापरणार नाही. मात्र तिथे फक्त 3 बटन तुम्हाला दिसतील, 3च कमळ चिन्ह दिसतील. तिथे तिथे तुम्हाला बटन दाबायचं आहे आणि तुमच्या या उमेदवारांच्या पाठीच्या मागे तुमचं घवघवीत असं मतदान रूपी आशीर्वाद देऊन त्यांना सभागृहात पाठवायचं. एवढीच मी तुम्हाला साथ घालतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो, भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे असेच खंबीरपणे उभे राहा आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना घवघवीत मतांनी आपण आशीर्वाद देऊन विजयी करावा. धन्यवाद.